नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वी विषय भूगोल. मी सौ जान्हवी जोशी. धडा 6वा महासागरांचे महत्त्व. मागील भागात आपण या धड्याची सुरुवात बघितली. त्यात आपण एकूण आपल्या पृथ्वीवर किती मोठे महासागर आहेत, त्यांचं क्षेत्रफळ किती, तसंच जलावरणात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, मिठाचे महत्त्व, महासागरात होणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे होणारे परिणाम, हे सगळं बघितलं. तसंच समुद्राची क्षारता ही दर हजारी या एककात मोजली जाते, हे आपण शिकलो. तसंच मिठागरे, त्यापासून मिठाप्रमाणेच आपल्याला त्यात मिळणारी खनिजे, फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन ही खनिजे समुद्रात असतात, हे सगळं आपल्याला कळलं. आता आपण तसंच अन्नपदार्थातले कोणकोणते समुद्री जीव खाल्ले जातात, त्याचा काय उपयोग असतो, हे आपण बघितलं. आता आपण पुढचा धडा बघूया. महासागर व हवामान. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा तक्ता आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या शहरांचं कमाल आणि किमान तापमान, म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान किती आहे हे दिलेलं आहे. आपण कमाल तापमान आणि किमान तापमान हे म्हणजे कमाल तापमान किमान तापमान यांच्यातील फरकानुसार तापमान कक्षा आपण ठरवू शकतो. तापमान कक्षा आपण बघूया. आता तुम्हाला हा तक्ता दिसतोय. इथे बीजिंग हे ठिकाण कुठे आहे? चीन या देशात. ह्याचं कमाल तापमान आहे 18.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान म्हणजे कमी तापमान आहे 8.4 अंश सेल्सिअस, म्हणजे ह्यांची तापमान कक्षा आहे 10 अंश सेल्सिअसची. इस्तंबूल हे ठिकाण कुठे आहे? तर तुर्कस्तानाचं कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस आहे. यांची तापमान कक्षा आहे 8. माद्रिद आहे स्पेनमध्ये. ह्याचं कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअस. त्यांची तापमान कक्षा आहे 10. न्यूयॉर्क संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिकन संयुक्त संस्थाने असं या देशाचं नाव आहे. कमाल तापमान आहे 16.3 अंश सेल्सिअस, किमान तापमान आहे 8.3 अंश सेल्सिअस, म्हणजे तापमान कक्षा आहे 8 अंश सेल्सिअसची. डेन्व्हर हे सुद्धा आहे संयुक्त संस्थानांमध्ये. ह्याचं कमाल तापमान आहे 16.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान आहे 2.2 अंश सेल्सिअस, तापमान कक्षा ही 14 अंश सेल्सिअसची आहे. काबूल अफगाणिस्तान, कमाल तापमान आहे 14.7 अंश सेल्सिअस, किमान तापमान आहे 5.2 अंश सेल्सिअस, तापमान कक्षा आहे 9.5. बगदाद इराक, तापमान कक्षा आहे 30.4 अंश सेल्सिअस, किमान तापमान आहे 14.7 अंश सेल्सिअस, तापमान कक्षा आहे 15.7 अंश सेल्सिअस. म्हणजे त्यांनी आता इथे काय सांगितलंय बरं, आपण मग आधीच्या धड्यांमध्ये शिकलोय की समुद्र सानिध्यात असलेले ठिकाणं आणि खंडांतर्गत असलेली ठिकाणं त्यांची तापमान कक्षात बदल असतो, फरक असतो. म्हणजेच काय, समुद्र सानिध्य, समुद्राच्या जवळ असलेल्या तापमान जी ठिकाणं असतात तिथलं तापमान खूप वाढले आणि खूप कमी झाले असं होत नाही, सहसा असं होत नाही. पण जी ठिकाणं ही खंडांतर्गत आहेत, म्हणजे देशाच्या मध्यावर आहेत, आजूबाजूला समुद्र महासागर असं काहीही नाहीये, आजूबाजूला बाकीचा देश आहे, असे जे देशाच्या मध्ये असलेले ठिकाणं आहेत ह्यांचं तापमान कक्षा ही खूप जास्त आणि खूप कमी अशी होऊ शकते. का बरं? तर कारण सूर्याची मिळणारी उष्णता आणि बाष्पीभवनाचं प्रमाण ह्याचा हा फरक होतो. हे आपण मागच्या धड्यांमध्ये शिकलेलो आहे की समुद्र सानिध्यामध्ये पण बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असतं, कारण समुद्राचं बाष्पीभवन कंटिन्यू सारखं सुरू असतं. आणि असं होत असताना आपल्याला जेव्हा दुपारी खूप गरम होत असतं तेव्हा समुद्रातून मिळणार बाष्पीभवन जे होत असतं
ते हवेत जास्त प्रमाणात बाष्प असतं आणि त्यामुळे खूप उष्णता आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी ती त्या बाष्पाद्वारे शोषून घेतली जाते आणि त्यामुळे आपल्याला खूप गरम होत नाही. तसंच जमीन सूर्य मावळल्यानंतर जमीन ही लगेच थंड होते, तर समुद्राचं पाणी हे लगेच थंड होत नाही, कारण बाष्पीभवन झालेलं असतं. त्यामुळे समुद्राचं पाणी सुद्धा गरम असतं थोडंफार, आणि पण ते लगेच थंड होत नाही. आणि मग त्यावेळेला काय होत असतं, तर समुद्राकडून जमिनीकडे हा वारा वाहत असतो आणि त्यामुळे आपल्याकडचं जमीन जरी थंड झाली तरी हवा थंड होण्याआधी समुद्रातून ही उष्णता आपल्याकडे येत असते, त्यामुळे आपल्याला खूप थंडीही वाजत नाही. पण हेच खंडांतर्गत भागात म्हणजे देशाच्या मध्य भागात हे काय होतं, तर दिवसा ऊन असतं, जमीन भरपूर तापते. जमीन भरपूर तापल्यामुळे आपल्या आजूबाजूची हवाही तापते आणि आपल्याला प्रचंड गरम होतं आणि बाष्प आजूबाजूला मोठा जलसाठा नसल्यामुळे बाष्पाचं प्रमाण सुद्धा कमी असतं, त्यामुळे आपल्याला गरम होतं. पण हे सूर्य जसा मावळतो तशी जमीन थंड होते, आजूबाजूची हवा थंड होते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात थंडी सुद्धा वाढते आणि त्यामुळे त्यांची तापमान कक्षा ही भरपूर मोठी असते. तुम्ही इथे बघू शकता डेन्व्हर ह्याची तापमान कक्षा 14 आहे, तर बगदादची तापमान कक्षा 15.7 आहे. तुम्ही एकदा जगाचा नकाशा घेऊन बघा, ही सगळी ठिकाणं बघा. ज्या ज्या ठिकाणी ही तापमान कक्षा 10.8, 10.8, 9.5 अशी आहे, ही सगळी समुद्र सानिध्यातल्या जागा आहेत. तर डेन्व्हर आणि बगदाद ह्या खंडांतर्गत जागा आहेत, हे तुम्हाला पटकन कळेल. याचाच अर्थ महासागर व समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते, साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात, हे तुम्ही अभ्यासले आहे. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय भागात जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाब पट्ट्यांतील फरकामुळे वारे वाहतात. त्यांना आपण ग्रहीय वारे असेही म्हणतो. मागच्या धड्यामध्ये आपण हे शिकलेलो मुलांनो. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण आणि शीत असे असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड देशांकडे वाहतात, तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशांकडे आणि ध्रुवीय प्रदेशांकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशातील असलेले शीत प्रवाह हे किनारपट्टीचे भाग सौम्य करतात, तर थंड प्रदेशांकडे असलेले उष्ण प्रवाह हे किनारपट्टीचे तापमान उबदार करतात. वरील दोन्ही प्रकारात जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून हे काम करताना दिसतात. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत सुरू असते, त्यामुळे पृथ्वीवर पाऊस, पर्जन्य पडत असतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्यांद्वारे शेवटी महासागरातच मिळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता ही महासागरातच होते, हे लक्षात घ्या. कळलं मुलांनो? महासागरांचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला किनारा म्हणजे आपल्या जवळ असलेला समुद्र किनारा हा उष्ण, शीत दोन्ही ठेवण्याचं काम महासागर करत असतो आणि याच तापमानातील फरकामुळं महासागरांमध्ये सुद्धा उष्ण आणि शीत प्रवाह असे दोन प्रकारचे प्रवाह निर्माण होतात. आणि ते आपल्या किनारपट्टीचा भाग स्वच्छ ठेवायला मदत करतात. आता आपण बघूया, स्वच्छ नाही, ते आपल्या किनारपट्टीचा भाग आपल्याला हवा तसा उबदार आणि थंड अशा दोन्ही गोष्टी करण्याचं काम करत असतात.
इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, पण महासागरातून मिळणारी खनिजे. महासागरातून आपल्याला मीठ, शंख, शिंपले यांसारखी उत्पादने मिळतात. हे आपण मागील भागातच बघितले आहे. या व्यतिरिक्त सागर तळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक यासारखे खनिज पदार्थही मिळतात. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू देखील मिळतो. मोती व पवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू, तर औषधी वनस्पती या सुद्धा आपल्याला महासागरातून मिळतात. महासागर व वाहतूक. महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे. जलमार्गाने जहाजे, टॉवर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागर किनारा लाभलेल्या स्पेन, नॉर्वे, जपान यांसारख्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. यामुळे अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू खनिज, अन्नधान्ये इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात. म्हणजे काय तर अशा खूप मोठ्या मोठ्या बोटी, मोठी जहाजं यांतून आपण भरपूर सारा माल एका वेळेला स्वस्त दरात एका देशातून दुसऱ्या देशात पाठवू शकतो. जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त वाहतूक अशी समजली जाते. वेळ लागतो, पण वेळ लागला तरीही आपलं भरपूर मोठा माल हा एकाच देशातून दुसऱ्या देशात पाठवणं आपल्याला सोयीचं होतं. तसंच सागरी प्रवाहाच्या दृष्टीने जलवाहतूक केली म्हणजे जर समुद्राचा प्रवाह आता विषुववृत्ताकडनं ध्रुवांकडे होत असेल आणि त्याच वेळेला आपण अशाच ठिकाणी याच दिशेने कुठे जायचं असेल दुसऱ्या देशांमध्ये, तर असं केलं तर इंधनाची बचत सुद्धा होते आणि आपण लवकर तो माल चांगल्या प्रकारे तिकडे पोहोचवू सुद्धा शकतो. तसंच जलमार्गाची क्षमता ही इतर मार्गांच्या तुलनेत खूप जास्त असते. म्हणजे आपण इथे एका ट्रकने लोडिंग नेऊ, दुसऱ्या ट्रकमध्ये लोड करून नेऊ, तिसऱ्या नेऊ, पण हे सगळ्या 4-5 ट्रकचं सामान एका दमात एका बोटीत आपण दुसऱ्या देशात नेऊ शकतो. त्यामुळे खूप जी अवजड वस्तू असतात, मग कोळसा, कच्चं तेल, कच्चा माल, धातू खनिज, अन्नधान्य अशा ज्या गोष्टी असतात त्या या जलमार्गाने एका देशातून दुसऱ्या देशांकडे पाठवणं हे यासाठी जलवाहतुकीचाच पर्याय योग्य मानला जातो. आता आपण बघूया महासागराच्या समस्या. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यातून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या त्यातून निर्माण झालेली आहे. आता आपण इथे ही 2 चित्र बघतो की ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला प्रदूषण काय झालंय समुद्रात ते दिसतंय. एक म्हणजे तेल गळती, ज्या बोटी वाहून नेल्या जातात त्याच्यातून तेल कधी कधी गळतं. तो मग तिकडे मासे असतील तर ते मासे मरून जातात, त्यांना हे खूप अपायकारक असतं. शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा जलसागरात टाकणे. आता हा जो घनकचरा आहे, मग प्लॅस्टिकच्या बॅगा असतील, कॅन असतील, मोठे मोठे कंटेनर्स असतील, हे असे टाकले म्हणून ते काय समुद्रात वितळून जाणार आहेत का? तर नाही. ते असे समुद्राच्या आजूबाजूने साचतात आणि मग तिथल्या प्राण्यांना याचा प्रचंड त्रास होत असतो. तसंच जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारीचा अतिरेक, खूप प्रमाणात मासेमारी केली तर ती जागा अशीच नापीक होऊन जाते. तिकडे कुठलाही समुद्री आपण म्हणतो वनस्पती वगैरे काहीच होऊ शकत नाही, कारण तिथे प्राणीच नाही आहेत आणि मग तो समुद्राचा भाग हा खूप घाण होत जातो. त्यामुळे मासेमारी करताना सुद्धा
रोज वेगवेगळ्या ठिकाणी मासेमारी केली जाते. असं एकाच ठिकाणी प्रचंड प्रमाणात मासेमारी केली तर तिथले अगदी छोट्यात छोटे मासे सुद्धा मरून जातात आणि मग तिथे परत काय म्हणतात तिकडे प्राणी हेच नसतो, जीवसृष्टीच नसते. मग हे चुकीचं आहे. किनाऱ्यावरील खारफुटींची जंगलतोड. खारफुटी अशा ज्या वन असतात, जे खारफुटी असतात म्हणजे ह्यांच्या मुळाशी पाणीच असतं आणि तिकडे मासे आपली काय म्हणतात माशांची अंडी असतात, माशांची छोटे मासे तिथे राहत असतात आणि अशा ठिकाणी जर त्या आपण हे असे सगळे वृक्षच नष्ट केले तर त्यांच्या मुळांमध्ये हे राहणारे प्राणी सुद्धा नष्ट होऊ शकतात. मासे आपले काय म्हणतात छोटे प्राणी अंडी हे असं सगळं समुद्राच्या मध्यंतरी मध्ये नाही ठेवू शकत, कारण मग मोठे मासे त्यांना खाऊन टाकतात. त्यामुळे असे छोट्या छोट्या जागांमध्ये या झाडांच्या मुळांमध्ये असं लपवून ठेवतात, म्हणजे बाकीच्या माशांना मोठ्या माशांना ते कळत नाही आणि तिथे ते छान जगतात आणि मग ते बाहेर येतात. पण आपण जर ही खारफुटी जंगलतोड केली खारफुटीची तर त्या माशांना घरच राहत नाही आणि मग त्यांचं काय म्हणतात ती प्रजाती नष्ट होत जाते. पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस. पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस म्हणजे पाण्यामध्ये खाली ज्या मिसाईल्स चालवल्या जातात ह्याच्यामुळे सुद्धा खूप मोठी हानी होत असते. उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी. इथे तुम्हाला हे सांडपाणी दिसतंय. समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण. खूप प्रमाणात उत्खनन केलं की तिथली ती जमीन सुद्धा नापीक होऊन जाते. तिथले जे छोटे छोट्या वनस्पती येत असतात पाण्यातल्या छोट्या छोट्या त्या सुद्धा येणं बंद होतं आणि त्यामुळे काय म्हणतात त्याला समुद्राचं प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं. या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. काही किनारपट्टींचे प्रदेश तर जलचरांसाठी मृत्यूचे सापळेच ठरत आहेत. अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन. म्हणजे ह्यांची एवढ्या प्रमाणात त्यांना मारलं गेलंय माणसाकडून की आता ते प्राण्यांचे काय म्हणतात खूप कमी संख्या उरली. आता ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ती प्रजाती. मुलांनो, हे कायम लक्षात ठेवा. पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणून तिला जलग्रह असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवांसाठी वरदानच आहे. म्हणून फक्त मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते. म्हणजे पाणी कसंही असलं आपल्याकडे, म्हणजे समुद्रातलं पाणी असलं, महासागरातलं पाणी असलं, जे पाणी आपण पिऊ शकत नसलो तरी ते तिथल्या राहणाऱ्या जीवसृष्टीसाठी खूप उपयोगी आहे. ते सजीवांसाठी वरदानच आहे. त्यामुळे आपण कधीही पाणी वाया घालवायचं नाहीये. कारण आपल्याकडे जलग्रह, आपल्याकडे असा जो ग्रह आहे की ज्याच्यामध्ये पाणी आहे असा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे इथल्या पाण्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे. मुलांनो, हा धडा एकदा नीट छान वाचून काढा. मला काय समजलं लिहा. स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. जर काही कळलं नाही तर मला नक्की विचारा. धन्यवाद.